ऍक्सिडेंट झाले आहेत, काही काहींची घरं बसलेली आहेत. त्यासाठी या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी, प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आपण हे खड्ड्यात माने वृक्षारोपणाचं आंदोलन केलं आहोत. या पुढचे आंदोलन फार मोठे असतील, पण संतोष अप्पा तसवळकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज आंदोलन करीत आहोत. सर्वसामान्य लोकांच्या समस्या सरकारला समजाव्यात, सरकारचं लक्ष यांच्याकडे जावं म्हणून आपण चलाडी ते राजगड किल्ल्यापर्यंत या रस्त्याचं आपण आज जेवढे खड्डे पडले त्या खड्ड्यातून आज आपण वृक्षारोपण करणार आहोत आणि सरकारला जागे करत आहोत. आज या ठिकाणी बोरवेळा मुळशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या ठिकाणी खराब झालेल्या रस्त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आज आपण आंदोलन करतोय की ही लढाई किंवा हा जो संघर्ष रस्त्याच्या संदर्भामध्ये आपण पाऊल उचललेलं आहे ते कोणत्याही पक्षाच्या विरोधात किंवा कोणत्याही आमदार, खासदार, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्या विरोधात नसून खऱ्या अर्थानं आमची ही जी लढाई आहे हे स्थानिक लोकांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या विरोधात आहेत. आणि जोपर्यंत या प्रश्नांची तड लागत नाही किंवा जोपर्यंत या प्रश्नांचं उत्तर जनतेच्या मनासारखं मिळत नाही तोपर्यंत मनसेच्या वतीने अशाच प्रकारचं एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी बोरवेला मुळशीच्या लोकांना दिसणार आहे.